चंद्रपुर जिला सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ की ओर से जिला परिषद के सामने धरना आंदोलन किया गया। कौन सी मांगों को लेकर यह धरना आंदोलन किया गया, आइए जानते हैं इस खबर में। चंद्रपुर जिला सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ की ओर से अपनी विभिन्न मांगों को लेकर जिला परिषद के सामने धरना आंदोलन किया गया है और इस धरना आंदोलन को चंद्रपुर विधानसभा के विधायक किशोर जोरगेवार के साथ जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन तथा कांग्रेस नेता सतीश वारजूरकर ने भी भेंट दी। इस धरना आंदोलन में बड़ी संख्या में आंदोलनकारी मौजूद थे। तो आइए सुनते हैं आंदोलनकारियों ने अपने आंदोलन के संदर्भ में इस मौके पर मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए क्या कहा, सुनिए उन्हीं की जुबानी। जे आम्ही धरणे आंदोलन लावलेलं आहे ते जिल्हा परिषद सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक केंद्र प्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी समाविष्ट असणारी आमची चंद्रपूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचा आहे। आम्ही जे सेवानिवृत्त झालेले जे आमचे शिक्षक बंधू केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी आहेत यांच्या ज्या समस्या आहेत ह्या बऱ्याच कालावधीपासून जिल्हा परिषदेकडे प्रलंबित आहेत। जर जिल्हा परिषदेने त्या मनावर घेतल्या तर अगदी 15 दिवसात सुटू शकतील अशा ह्या समस्या ही जवळपास 8-10 वर्षापासून रेंगाळत ठेवलेल्या आहेत। याला पूर्णतः प्रशासन हे निष्काळजीपणाचं लक्षणातून दिसून येत आहे। आमचे बांधव आज 90 वर्षापर्यंत 100 वर्षापर्यंतचे सभासद असूनही आजच्या या धरणे कार्यक्रमाला त्यांना येण्याची जी पाळी आलेली आहे ही फक्त म्हणजे निष्काळजीपणामुळे आलेली आहे। निवड श्रेणीचा जो प्रश्न आहे जो जिल्हा परिषदेने मान्य केलेला आहे, पात्र ठरलेल्या लोकांमधले काही लोकांना त्यांनी दिला परंतु उर्वरित लोकांना आम्ही देऊ शकत नाही असा प्रति उत्तर ते आम्हाला देत आहेत। असे सेवानिवृत्त शिक्षक जवळपास म्हणजे जी चौथी यादी आहे आणि 300 पैकी जवळपास 50% लोकांना दिलेले आहेत आणि 50% पुन्हा म्हणजे प्रलंबित राहिलेले आहेत। गटविम्याचे जे प्रकरण आहेत ही आताच सांगितलेलं आहे की गटविम्याची यादी आम्ही आंदोलनाची ही जी दिली नोटीस दिल्यावर त्यांनी त्रुट्या काढून 2018 पासूनचे प्रलंबित प्रकरण आता कुठे वापस केलेली आहे। पेन्शन ही 1 तारखेला व्हावी ही वारंवार मागणी असून सुद्धा आणि बऱ्याच वेळेला निधी जिल्हा परिषदेला येऊन सुद्धा पेन्शन ही 15 तारखेनंतर होत आहे। ही पेन्शनर धारकांसाठी आणि आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीने मोठी कसरत आहे। हा शिवसाहेब आणि आमदार साहेबांनी असं म्हटलेलं आहे की सभा घेऊन आम्ही या प्रश्न सोडवतो, परंतु आमचा प्रत्यक्ष अनुभव असा आहे की यापूर्वी अनेक वेळा अशा समस्याबाबत सभा झाल्या आणि आश्वासनं दिली, लेखी आश्वासनं दिली, पण त्यापैकी अजूनही म्हणजे जवळपास 60% समस्या अशा आहेत की त्यांच्याकडून सुटल्या गेलेल्या नाहीत। आमचा असा आग्रह होता की प्रत्यक्ष तुम्ही त्या समस्या सुटतील या दृष्टीने 4ही विभागातले लोक एकत्रित बसून आणि संघटनेच्या प्रत्येक तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांसोबत ही चर्चा लावून त्या तालुक्यांचे प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने गट शिक्षणाधिकारी, BDO साहेब, CO साहेब, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी आणि सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी यांची पूर्ण एकत्रित सभा घेऊन या सर्व प्रश्न किंवा मागण्या मार्गी लागतील या दृष्टीनं आम्हाला सहकार्य करावं आणि योग्य पद्धतीने त्या निपटारा लावून आमच्या कोणत्याही सेवानिवृत्त बांधवांना पुन्हा अशी पाळी येऊ देऊ नये अशी आमची प्रशासनाला नम्र विनंती।